म्हणतो ना फक्त ह्या जगात आल्यानंतर माणसाला तात्पुरत्या गरजा लागतात ना, अन्न वस्त्र निवारा, त्याच मागितलं. तात्पुरत्या त्या पण लोकांसारख्या स्वतःच्या पण नाही, तोही देऊ शकला नाही. तात्पुरती मरेपर्यंत तेही नाही तो देऊ शकला. त्या 45 वर्षात तो तेही देऊ शकला नाही. असा राजा असतो, असा राजा असतो का? असा उतार्यांचा भडीमार करतो का? असं जग खातो का? असे उतार्यांचे कारखाने बनवतो का? अरे चांगल्याचे उतारे बनव ना, वाईटाचे कशाला बनवले? लिहिलं होतं ना नालंदा ग्रंथात. का बनवले? कशासाठी बनवलेस? जिथे वापरायचे ना तिथेच वापरायचे होते. अख्ख्या पब्लिकला तू चांगले दिलेस, अजूनपर्यंत ठणठणीत आहे. हे जग राहणार आहे तुझ्यासाठी असं तुला वाटतं? असं तुला वाटतं का? हे जग तुझ्यासाठी राहणार आहे का असं तुला वाटतं? जिथं असशील ना तिथून ऐकवते, इथून ऐकवते तुला. व्हिडिओ तुझ्यासाठी आहेत, ऐक. हे तुला वाटतं का? दर 100 वर्षाने जग संपत असतं, कळलं? दर 100 वर्षाने हे जग संपत असतं. मला 100 वर्ष पूर्ण झाली ना, अनंत. तुझी अनेक नाव आहेत ना, आडनाव. अनंत देवळेकरच म्हणणार. हे केलंस, असं छळलंस. हे हागायला मुतायला जायला लागल, तू येणार आहेस ताकदी द्यायला? भूक मारलीस आमची, तान मारलीस. एवढा चांगला तू राजा, एवढी दुश्मनी होती तुझी? काही या अंगाला लावतो, बंद कर असं अंगाला लाव नको कोणाच्याही, कळलं? बंद कर. जिथे कुठे असशील ना तिथे ऐकवण्यासाठी पाठवते. बंद कर. तुझं नावावर करून घेतलं होतं? नाही, तो असेच नाव लावतोस दुसऱ्याची, कळलं? आणि असेच वादविवाद लावतोस प्रॉपर्टीवरून. मागितलं होतं कधी? नाही ना, तात्पुरतंच मागितलं होतं ना. मी सुषमा देवळेकर बोलते, हे सांगते ना तुला. हे तुला सांगते आज मी. काय हालत आहे बघितलीस? आणि ती नालायक बाई आहे ना, उतार्यांच्या कारखान्यावर बसली ना, त्या नालायक बाईला सांगते मी आज. करायला येणार आहेस का साफ?